निवडणूक आयोगाला तुम्ही निवेदन दिले मतदान करून टाकलं म्हणून काय करतो? निवडणूक आयोगाला मी प्रत्यक्षात भेटून, कारण 15 तारखेला महानगरपालिकेची निवडणूक होती, त्याच्या आदल्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवाभावना फोनवरून ही सगळी बाब सांगितली की या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि गोवा राज्याची कुलदेवी मायकादेवी आहे आणि सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातले 2-4 तालुके इथली लोक घरटी देवाला जातात आणि 5 तारखेला यात्रा जरी 1 ते 9 फेब्रुवारी असली तरी मुख्य बोहण्याचा दिवस हा 5 तारखेला आहे आणि 5 तारखेलाच आपण मतदान घेतलंय। निवडणूक आयोग सातत्यानं प्रयत्न करतं की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, मतदानापासून कोणी वंचित राहू नये। लोकशाहीमधला महत्त्वाचा घटक आहे निवडणुका आणि निवडणुकातली महत्त्वाची प्रक्रिया आहे मतदान, तर मतदानापासून वंचित होऊ नये म्हणून मोठमोठे सेलिब्रिटी असतील, मोठमोठे अधिकारी असतील, लोकांना आव्हान करतात, जाहिराती देतात, होल्डिंग्स लावतात, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावरती आव्हान केलं जातं आणि मग दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी आपण मतदान घेतोय आणि 60-70% लोक वंचित राहू शकतील आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या कानावरती गोष्ट घालून निवडणूक आयोगाला भेटलो आणि त्यांना ही बाब सगळी लक्षात आणून दिली। त्यांनी तात्काळ पुणे आयुक्त, छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांना आदेश दिले की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून अहवाल घ्या। लगेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढलं, जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, BDO यांना पत्र काढून अहवाल मागवलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी या 4ही जिल्ह्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे अहवाल 8 तारखेला मतदान घ्यावं अशा पद्धतीचा पाठवला आहे। आणखी 1-2 दिवस म्हणजे आता आज आमचं अर्ज भरायची मुदत संपते, कदाचित मी उद्या परत निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी जाणार आहे, उद्या किंवा परवा, तर त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा कारण मतदान होणार नाही आणि त्यामुळं 5चं मतदान त्यांनी एखादा दुसरा दिवस पुढे घ्यावं अशी मागणी केली आहे आणि तसा अहवाल